खुलताबाद शहरामध्ये बघितलं गेलं तर वारंवार ज्या लाईट जाण्याचा जो प्रकार आहे तो वाढतच चाललेला आहे. आणि यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः जे ग्रामीण भागामध्ये जर बघितलं गेलं तर वारंवार लाईट जात आहे. आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर आज आगळे वेगळे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितल्या खुर्चीला यांच्या खुर्चीला हार घालण्यात आलेला आहे आणि त्या खुर्चीला देखील निवेदन देण्यात आलेलं आहे. म्हणजे नेमका हा प्रकार काय आपण ते सुद्धा जे ग्रामस्थ आहे यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. आपण जर बघितलं गेलं तर चक्क जे MSCB चे मुख्य जे अधिकारी आहेत यांच्याच खुर्चीला आपण हाराने निवेदन दिलेलं आहे. नेमकं काय प्रकार होता? प्रकार असा आहे का मी शेख अहमद शरीफुद्दीन माजी सरपंच कागजीपुरा. असं आहे का आज सोमवार आहे आणि आम्ही उपकार्यकारी अभियंता साहेबांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो असता इथे पाहिलं का ऑफिसमध्ये कोणीच नाहीये. आता भेट याच्यासाठी घ्यायची होती आम्हाला का आमचा लाईटचा इतका प्रॉब्लेम आहे. काल 12 वाजेपासून जे लाईट गेली तर रात्री 12 वाजेपर्यंत लाईट काही आली नाही. 12:30 वाजता लाईट आली. आम्ही कर्मचाऱ्यांना फोन केला, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला, कोणीही आमचा फोन घ्यायला तयार नाही. आणि हे असे प्रकार मागच्या 2 वर्षापासून सतत चालू आहे. आम्ही कंटाळून गेलेलो आहे. आज जे तो उन्हाचा पारा 42 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलेला आहे. आता जर खान साहेब भेटले असते तर आम्ही नेऊन त्यांना आमच्या गावामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये लोक कसं राहतात हे दाखवणार होतो. परंतु इथं आल्याच्या नंतर आम्ही पाहिलं की इथं कोणीच नाहीये. म्हणून आम्ही आता त्यांच्या खुर्चीला हार घातलं आणि आमचं जे निवेदन होतं ते खुर्चीला आम्ही निवेदन दिलं. आता एकीकडे बघितलं गेलं जसं तुम्ही आत्ताच निवेदनामध्ये देखील सांगितलं आणि तुम्ही स्वतः बोललात की वेळोवेळी आमचे कॉल रिसिव्ह केले जात नाही आणि आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील ती दखल घेत नाही. नेमकं आपलं पुढची कारवाई काय असणार, पुढचं पाऊल काय असणार? पुढे आम्ही आता संभाजीनगरला जाणार आहोत. आम्ही यांच्या विरोधात तिथे तक्रार करणार आहोत. जर यांनी बी घेतली नाही तर आम्ही जन आंदोलन जे उभं करणार आहोत आता. कारण लय बस झाला आता यांचं. आम्ही कंटाळलो आता फार. आता पहा तुम्ही जर गावात आमच्या गेले तर तुम्ही पहा लहान मुलाचे मोठे वृद्धांचे काय हाल होऊ राहिले. काय करावं आम्ही आता. चीड निर्माण झालेली आहे आणि नेहमीच प्रॉब्लेम आहे यांचा. याच्यापूर्वी पण आम्ही यांची भेट घेऊन यांना विनंत्या करून गेलो पण यांना काहीही फरक पडत नाही. आता आम्हाला आंदोलन करावं लागेल, वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल, तेव्हाच आम्हाला कुठेतरी न्याय भेटेल. नक्कीच हे होते. सरपंचांनी देखील इशारा दिलेला आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आम्ही आंदोलनाचा इशारा देखील थेट त्यांनी दिलेला आहे. आपल्यासोबत आणखी काही सरपंच आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपण चक्क जर बघितलं गेलं तर जे MSCB चे जे मुख्य अधिकारी आहे यांच्या खुर्चीला आपण हार घातलेला आहे. निवेदन देखील त्या ठिकाणी ठेवून आलेले आहे. नेमकं काय प्रकार आहे? मी ज्ञानेश्वर मातकर, माजी सरपंच, ग्रामपंचायत खिरडी. आमच्या नंद्राबाद, सुलीभंजन, कागजीपुरा, खिरडी आणि सोंगखेडा, सालूखेडा या 4-5 गावाला जवळपास 2 वर्षापासून लाईटचा अपडाऊनचा त्रास आम्ही सहन करत आहे. बऱ्याच वेळेस आम्ही त्यांना इथं येऊन सांगितलं, विनंती केल्या की बाबा तुम्ही ह्या 4-5 गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पावसाळ्यामध्ये काय होतं, लाईट गेली तर आम्हाला रात्रभर तसंच राहावं लागत. आणि ते कारण सांगत आहे बाबा वेरूळून लाईट आहे तुमची आणि त्या जंगलामधून लाईट येते, तिथं झाडामुळे तो फॉल्ट होतो आणि फॉल्ट झाल्याच्या नंतर रात्री कोणी जात नाही. आम्ही त्यांना विनंती केली बा आम्हाला इथं नवीन सबस्टेशन खुलताबादला झालं तिथून आम्हाला लाईट द्या तुम्ही गावठाणसाठी. पण त्यांना आतापर्यंत आम्हाला लाईट दिलेली नाही. जाणून बुजून या 4-5 गावावरती अन्याय करत आहे. आणि वारंवार आम्ही त्यांना जेव्हा फोन करतो प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर. आता काल 11-12 वाजता लाईट गेली होती दुपारी. काल खूप लग्न होते आणि अशा लग्न सरे असताना आम्ही त्याला सकाळी फोन केला होता का बाबा तुमचं काही मेंटेनन्सचं कामं चालू आहे का, आम्हाला जनरेटरची व्यवस्था करावं लागेल. तेव्हा कुठल्याही प्रकारचं काम नाही, आज तुम्हाला दिवसभर लाईट राहील. आणि 12 वाजता त्यांनी लाईट बंद करून टाकली. आम्ही त्यांना फोन केला तेव्हा फॉल्ट झाला. आता ह्या उन्हामध्ये पुढं वारं नाही आणि पाऊस नाही, फॉल्ट होतो कसा बरं. झाला बी तर फॉल्ट याला 12-12 तास फॉल्ट सापडत नाही का. आणि फोन पण घेत नाही. 2 वेळेस फोन घेतले तर गवाड पाटील आम्हाला इंजिनियर म्हणून तर त्यांनी नंतर फोन स्विच ऑफ करून टाकला 5च्या नंतर. आणि खान साहेबाचा फोन उचलत नाही. आताही आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्यांना फोन केला, त्यांनी आम्हाला टॅक्स मेसेज करा. टॅक्स मेसेज केला का आम्ही 5 गावाचे सरपंच इथं आलेलो आहोत, त्यांच्याबरोबर बरेचसे नागरिक आलेले आहेत, तुम्ही काहीतरी रिप्लाय द्या. त्यांनी त्या टॅक्स मेसेजवर रिप्लाय सुद्धा दिला नाही. का मी कामात आहे, का मी कशी अशी कुठली मिटिंग घेऊ त्याची, का ते फोन सुद्धा घेऊ शकत नाही. कर्मचाऱ्याला विचारलं त्याचं म्हणणं होतं, मी त्याला विचारलं त्याची साप्ताहिक सुट्टी का. आज सोमवार आहे, हप्त्याचा पहिला दिवस असतो. प्रत्येक अधिकाऱ्यांना ऑफिसला थांबायला पाहिजे, नागरिकाच्या समस्या त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. पण प्रत्येक सोमवार बुधवार असो इथं आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे इथले आपले खुलताबाद सबस्टेशनचे, का ते कधी आम्हाला उपलब्ध होत नाही.
फोन पण घेत नाही, मेसेज केला तर मेसेजचा रिप्लाय देत नाही. म्हणजे काय चाललंय, आमच्या सर्व या जनतेची मागणी आहे, एक तर यायच्या खुर्च्या खाली करा, दुसरे अधिकारी इथं बसवा, नाही तर मग यांना आता पुढचं आमचं आंदोलन एक तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, नाहीतर मग या सर्व अधिकाऱ्यांना अधिकारी कोण आंदोलन आम्हाला करावं लागेल. यांना एखाद्या अशा पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जाऊ, हे पूर्ण जे अधिकारी कर्मचारी यांना तिथं कोंडून दिवसभर लाईट बंद ठेवू द्यायची, फॅन बंद ठेवू, सगळ्या खिडक्या बंद ठेवू, तेव्हा कळल जनतेचे काय हाल आहे. आज जवळपास 2 दिवस झाले लाईट नाही. मागं मेंटेनन्सच्या नावाखाली त्यांनी 3 दिवस लाईट बंद ठेवली. 3-4 दिवसापासून गावाला पाणी पुरवठा नाही. पाणी पुरवठ्याची लाईन खंडित असल्यामुळे आम्ही पाणी देऊ शकत नाही. अशा 42-43 सेल्सिअस तापमानामध्ये लोकांना प्यायला पाणी भेटून नाही राहिलं, फॅन चालत नाही, आणि अशाच्यात हे लोक साधं फोन सुद्धा घेत नाही. तर माझी सरकारला आणि प्रशासनाला आणि तुमच्या मार्फत, मीडिया मार्फत विनंती आहे की या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. शिस्तभंगाची कारवाई याच्यावर झाली पाहिजे, किंवा यांना जर काम करत नसेल तर याच्या खुर्च्या खाली करा, याच्या बदल्या करा, दुसरे अधिकारी इथं द्या. नक्कीच. आणि 2 दिवसामध्ये आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही पुन्हा निवेदन, आता शहरामध्ये आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. नक्कीच हो, त्या ग्रामस्थांचं जनाक्रोश यांनी आता जे सांगितलं आहे, एक तर खुर्च्या खाली करा, अन्यथा ग्रामस्थांना समोर जा, असा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आहे. आणि जे मुख्य अधिकारी आहे खान, यांना देखील वेळोवेळी हे ग्रामस्थ कॉल करतात, मात्र कुठल्या प्रकारचा त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं हा थेट आंदोलनाचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.